गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात। गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे। प्रत्यक्षात मतमोजणी 8 वाजता सुरू होईल। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी सुरू होईल। सुरुवातीचा पाऊण ते तासभर पोस्टल मतांची मोजणी चालेल। यावरून थेट लोकसभा निवडणुकीचा निकाल कळणार नसला तरी राजकीय वारं नक्की कोणत्या दिशेला वाहतंय याचा अंदाज पोस्टल बॅलेटच्या मतांवरून येऊ शकतो। लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांसह उमेदवार आणि मतदारांची उत्कंठा वाढली आहे। त्यामुळे निवडणूक निकालानंतर गुलाल कोण उधळणार, विजयाचा जल्लोष कोण करणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत आणि अंदाज लावले जात आहेत। मात्र निवडणूक निकालानंतर विजयाचा जल्लोष करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे आणि मराठा विरुद्ध ओबीसी याचा जातीय रंग पाहायला मिळाल्यामुळे चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा विजयाचा जल्लोष करताना काळजी घ्यावी लागणार आहे। बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना जंगी मिरवणूक काढता येणार नाही। बीड आणि परभणी पोलिसांनी विजय मिरवणुकीवर निर्बंध आणले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास बाकी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले आहेत। ही भेट पूर्व नियोजन होती का याबाबत अस्पष्टता माहिती समोर आली आहे। मात्र राज्यातील 2 दिग्गज नेत्यांची निकालापूर्वी भेट होत असल्याचं त्यांच्यात नेमकं काय चाललं होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकसभेच्या निकालावर आज पावसाचं सावट आहे। महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। पुढील 48 तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबई आणि उपनगरात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। आजही मुंबईकरांना दिलासा मिळण्याची आशा नाही। आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील मुंबई आग्रा महामार्गावर चौफुली जवळ असलेल्या गतिरोधकाजवळ मालेगावकडून नाशिककडे एसटी व बस कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 15 जण जखमी झाले। यातील काही जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना वडाळी भोई व इतर दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले। गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थांनी केली आहे। आज या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसंच निवेदन दिलं आहे। मागच्या 10 महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आंदोलन करत आहेत। त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन झाला असून लोक वैतागले आहेत। त्यामुळे जरांगे पाटलांच्या 4 तारखेच्या उपोषणाची स्थगिती करावे, परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आधी मराठवाड्यापुरतं सीमित होतं। आता या उपोषणामुळे जातीय वाद होत असल्याचं देखील या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागात नागेश गायकवाड या तरुणाचा ड्रेनेज लाईनच्या 15 ते 20 फूट खोल डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। दरम्यान संतप्त झालेल्या या मृत तरुणाच्या नातेवाईकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नागेश या तरुणाचा मृत्यू झालाय। संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यछळाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता नातेवाईकांकडून केली जात आहे। बुलढाणा शहरातील सरस्वती नगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्रात समर्थ स्वामी आणि इतर काही देवतांच्या मूर्त्या काल मध्यरात्री नंतर चोरीला गेल्या होत्या। या प्रकरणी सकाळी उघडकीस आल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखे यांनी संयुक्तपणे कारवाई करत चोरांना 2 तासातच अटक केली। चोरी केलेल्या साहित्यामध्ये स्वामी समर्थकांच्या तळहाताचा एवढी पंचधातूची मूर्ती, तांब्याचे 2 हत्ती, चांदीचा मुकुट तसेच शिवपिंड आणि इतर छोटे साहित्यांचा समावेश आहे।
लोकसभा निवडणुकीनंतर जनतेकडून एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा निवडून येतील असा माझा अंदाज आहे। रावेर लोकसभेतून रक्षाताई खडसे व तिसऱ्यांदा निवडून येतील व विजयाची हॅट्रिक करतील असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशीच आपण पुन्हा एकदा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती। मात्र जरांगे पाटील यांच्या या निर्णयाला अंतरवाली सराटीमधून विरोध आणि उपसरपंचासह अन्य काही गावकऱ्यांनी जरांगे यांच्या उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचं सांगत जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी प्रशासनाकडे केली होती। अशातच मनोज जरांगे यांनी उपोषणाबाबत महत्त्वाची घोषणा केली असून 4 जून रोजी उपोषण न करता 8 जून पासून उपोषण करण्यात येईल अशी माहिती प्रसार माध्यमांना त्यांनी दिली आहे। गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।